अगदी मऊ आणि लुसलुशीत गुलाबजाम आपण बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तेही आपण एकदम कमी साहित्यामध्ये इन्स्टंट असे 10 ते 15 मिनटात होणारे गुलाबजाम आपण आज बनवलेले आहेत. एकदम घरगुती साहित्यामध्ये आपण बाहेरचं कुठलंही साहित्य वापरलेलं नाही. आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे. अगदी अचूक प्रमाणात आपण बनवत आहोत. इथे आपण वेलदोडे घेतलेले आहेत 2 आणि केसर घेतलेलं आहे थोडंसं. एवढ्याच साहित्यामध्ये आपण एकदम मस्त घरगुती रव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत. एकदम मऊ आणि लुसलुशीत असे गुलाबजामुन आपण बनवत आहोत. यासाठी आपण आधी पाक करून घेऊया. यासाठी 1 वाटी साखर आपण पातेल्यात घालूया आणि 1 वाटी पाणी आपण यामध्ये घालूया. 1 वाटी साखरला 1 वाटी पाणी, अशाप्रमाणे आपण पाक बनवूया. आपण आता वेलदोडे जे आहे ते यामध्ये कुटून घेऊ. याच्यामध्येच आपण थोडंसं केसर पण घालून घेऊ, जेणेकरून केसरला असं आपण कुटून घेतलं तर कलर खूप छान येतो. आपल्याला भिजवत घालण्याची गरज नाही. तुमचं सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला. तुम्ही जर अजून अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीज आपण बनवणार आहोत. आता आपण जे इलायची आणि केसर जे आहे कुटलेलं ते आपण या पाकामध्ये घालूया. तुम्ही बघू शकता लगेच पाकाचा कलर चेंज होतोय. आपण आता कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे, फक्त 1 चमचा, जास्त नाही. आणि यामध्ये 1 वाटी रवा घालूया आपण हा रवा जो आहे स्लो गॅसवरती एकदम मस्त खरपूस भाजायचा आहे. रवाचा जो कच्चापणा आहे तो सगळा निघून गेला पाहिजे. आपण रवा जो आहे एकदम छानपैकी भाजून घेऊ. साधारण 5 ते 7 मिनटं आपण हा रवा भाजून घेऊया आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे. आपण 1 वाटी रव्याला 2 वाटी दूध घेतलेलं आहे. यामध्ये रवा जो आहे तो अगदी खरपूस झालेला आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर बदललेलं आहे. आपण आता यामध्ये 2 वाटी दूध घालूया. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला कुठलेही लम्स वगैरे नको आहेत. आपण चमच्याच्या साहाय्याने याच्यामधल्या ज्या गठुळ्या आहेत या मोडायच्या आहे. एकदम सॉफ्ट आपल्याला हे पाहिजे. आणि थोडंसं 2-3 मिनटं हे आपण असंच मिक्स करत राहू. अगदी झाकण वगैरे ठेवून शिजवण्याची आवश्यकता नाही, कारण आपण रवा मस्तपैकी खरपूस भाजलेला होता. आता आपण हे एक तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंसं किंचित थंड झालं तर आपण हे व्यवस्थित हाताने स्मॅश करून घेऊया. 5 ते 7 मिनटं हे मी स्मॅश केलेलं आहे. तुम्ही जर अजून अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही अगदी घरगुती साहित्यामध्ये एकदम छान गुलाबजामुन बनवू शकता. अचूक माप आहे. तुम्ही मेजरमेंट लक्षात ठेवून ही रेसिपी बनवा. छान रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आपण बाजरीची भाकरी जशी स्मॅश करतो तसं आपण हे हाताने स्मॅश करायचं आहे. सॉफ्ट झाल्यावर आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. असे हळूहळू मी सगळे गोळे बनवून घेते आणि तेल तापायला ठेवते कढईमध्ये. तेल जे आहे ते मस्त तापलेलं आहे. स्लो गॅसवरती आपण हे गुलाबजाम मस्तपैकी फ्राय करूया. गॅस अगदी स्लोच राहू द्यायचा आहे, फास्ट करायचं नाही आहे, कारण हे रव्याची आहे. याला 2-3 मिनटं पहिले आपण चमचा नाही लावायचा, थोडा वेळ असंच राहू द्यायचं तेलामध्ये. थोडेसे सेट झाले का मग आपण याला चमचा लावू शकतो, नाहीतर फुटण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता आपलं जे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे.
कारण आपले गुलाबजामुन जे आहे ते फुटलेले किंवा विरघळलेले नाही, एकदम व्यवस्थित फ्राय होत आहे. स्लो गॅसवरच आपण हे तळायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे फ्राय होत आहे. आपण आता पाकामध्ये हे गुलाबजामुन घालूया. पाक जो आहे तो गरम आहे, जास्त गरम एकदम कडक पण नाही, थोडासा कोमट झालेला आहे. यामध्ये आपण हे गुलाबजामुन घालूया आणि अगदी 10 ते 15 मिनिटातच रव्याच्या गुलाबजाममध्ये पाक हा मुरतो. तुम्ही बघू शकता आपले गुलाबजामुन मस्तपैकी तयार आहेत. मी तुम्हाला कट करून दाखवते. याचा जो पाक आहे तो मध्येपर्यंत गेलेला आहे. एकदम आपला जो गुलाबजामुन राहतात तसेच दिसत आहे. वाटणार पण नाही की रव्याचे गुलाबजाम आहेत. तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.